तर बघा, डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याबद्दल स्टेटमेंट विचारलेली आहे. तर यांच्याबद्दलची स्टेटमेंट, जो यांचा सगळ्यात मोठा जो खटला गाजलेला होता 1884 ते 1887 दरम्यान दाजी यांच्यासोबतचा, आणि विरुद्ध कोण होते आपले, यांना गोगा आगरकरांनी सुद्धा सपोर्ट केलेलं होतं. कोणाला? रखमाबाई राऊत यांना. आणि जे दाजींकडे होते, तर या दाजींकडे लोकमान्य टिळकांपासून लोक सपोर्टिव्ह गेलेले होते. त्यामुळे तो खतरा खूप फेमस होता. हिंदू लेडी म्हणून विपुल लेखन केलेले आहे, बरोबर आहे. वनिता आश्रमाची स्थापना केलेली आहे, 1907 ला बहुतेक वनिता आश्रम आहे, बरोबर आहे. ब्रिटिशांनी कैसर हिंद केलेले आहे. अखिल भारतीय महिला परिषद अध्यक्षपद यांनी सांभाळले आहे तर नाही, तर ते रानडे यांनी म्हणजे कोणत्या रानडे? रमाबाई रानडे यांनी केलेलं आहे, रानडे. ठीक आहे. अ ब क हे योग्य आहेत पर्याय. नंतर एकदम फॅक्च्युअल डाटा आहे. तुम्हाला तारीख विचारली आहे 12 मे 1946 ची. अध्यक्ष कोण होते? त्या 30वे अधिवेशन होते, हे 30वे अधिवेशन. ठीक आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? माडगुळकर. नंतर ते फॅक्च्युअल डाटा आहे. 23वा क्वेश्चन, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी व युद्ध प्रयत्नात मदत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कम्युनिस्ट नेत्यांनी लोकयुद्ध नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते? बघा, त्यांचा जो आपण श्रीपाद अमृत डांगे आहेत यांच्या सोशलिस्ट नावाचं एक वृत्तपत्र आहे 1922 ला, बरोबर आहे की नाही. त्यासोबतच दुसरं महायुद्ध होतं. दुसरं महायुद्ध 1944च्या दरम्यान चाललेला होता, बरोबर आहे. या दरम्यान जो वृत्तपत्र सुरू केला होता तो होता लोकयुद्ध. आणि त्यांचा जो फेमस वृत्तपत्र होता तो होता सोशलिस्ट, जो 1922 स्थापन केलं होतं. ठीक आहे. नंतर बघा, छोडो भारत जी मुवमेंट सुरू झाली क्रिप्स योजनेअंतर्गत, क्रिप्सनंतर जी सुरू झाली होती दुसऱ्या महायुद्धात, त्याला सोशलिस्ट म्हणजे जे कम्युनिस्ट होते, डाव्या विचार उजवे विचार या दोन्ही विचाराच्या लोकांनी छोडो भारतला काय केलं होतं? विरोधच केलं होतं. ते ब्रिटिशाची एकनिष्ठ होते. दुसरी गोष्ट, डाव्यांचा ब्रिटिशांची एकनिष्ठ असण्याचं कारण काय होता? तर तो होता रशिया, सोव्हिएत रशियाचा. कारण सोव्हिएत रशियामध्ये कोणती सत्ता होती? कम्युनिस्ट सत्ता होती. आणि सोव्हिएत रशिया कोणाच्या बाजूने लढला होता? ब्रिटिशांचा. म्हणून यांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढले. आणि डावे लोक अजूनही म्हणतात ना, चीननं जो आक्रमण केला होता तो चीननं अजूनही आक्रमण केलंच नाही असंच म्हणतात ते डावे लोक. तो असं कार्य प्रत्येकाच्या विचाराचा प्रश्न आहे. नंतर 24वा क्वेश्चन, 1919चा भारत सुधारणा कायदा, त्याला आपण म्हणतो मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा. मॉन्टेग्यू हा भारताचा काय होता? भारत मंत्री होता. आणि यांनी जो 20 ऑगस्ट 1917ला जी ऑगस्ट घोषणा म्हणतो, जी पहिली ऑगस्ट घोषणा मानल्या जाते, की भारतीयांना जो सुधारित म्हणजे हा देण्याचा कायदा, म्हणजे याला सगळ्यात मोठा कारणीभूत काय? 1914ला सुरू झालेला काय? 1914 ते 1918 मध्ये काय घडलं होतं? पहिलं महायुद्ध. आणि जो फर्स्ट वॉर होता, आणि या फर्स्ट वॉर मध्ये हिंदू मुस्लिम पण एकत्र आले होते भारताच्या मुवमेंटला. आणि लोकमान्य टिळक पण सुटून आले होते 1914ला. आणि हे सुटून आल्यानंतर काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते. मवाळांचा मृत्यू झाला होता. ॲनी बेझंट यांनी लोकमान्य टिळकांना, जहालांना सामावून घेण्यास काय केली होती? सुरुवात केली होती. कशावर? काँग्रेसच्या स्टेजवर. आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचं म्हणणं काय होता? की जेवढा ब्रिटिश आता फसला आहे युद्धामध्ये, तेवढा आपण प्रेशर टाकून पाहिजे तेवढ्या मागण्या मान्य करून घेतलं पाहिजे, आणि हीच योग्य वेळ आहे. आणि याच्यामध्ये घटना घडलेली आहे. जे भारताकडून जे सैनिक झाले होते, भारत मंत्री, भारतातून जे भारतीय सैनिक पाठवण होता युद्धासाठी पर्शियनच्या गल्फच्या कंट्रीच्या वरच्या भागामध्ये, त्यावेळेस घटना काय घडली? वेळेवर पोहोचू शकले नाहीमुळे ब्रिटनचे सैनिक मोठ्या प्रमाणात शहीद झाले, म्हणजे मृत्यू झाले होते. आणि त्याचा सगळा ब्लेम हा भारत मंत्र्यावर. त्यावेळेचा भारत मंत्री होता बहुतेक चेंबरलेन नावाचा भारत मंत्री होता. आणि या चेंबरलेनचा म्हणणं होता, म्हणजे चेंबरलेनवर त्यावेळी त्याचा उपमंत्री होता मॉन्टेग्यू जो आपण म्हणतोय. तर या मॉन्टेग्यूने काय, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड ज्याला म्हणतो ना, तर या मॉन्टेग्यूने काय केलं होतं? आपल्याच मंत्र्यावर शिव्या घातल्या होत्या, की तुझ्यामुळे जी घटना घडली. भारतात एवढा तीव्र विरोध आहे, आणि हा तीव्र विरोध असताना आता दडपून टाकण्याची वेळ नाही आहे. भारताला सहानुभूती देण्याची वेळ आहे. भारतीय लोक काय मागतात ते देण्याची वेळ आहे, आणि देऊन आपलं काही होणार नाहीये. आणि आता आपण युद्धात फसलो आहे, आणि युद्धात आपल्याला त्यांची मदत लागते, पैसा लागतो, आणि हे सगळं भारत पूर्ण करते. त्यामुळे भारतीयांना आपली मदत करणे आवश्यक आहे. आणि काय ते राजकीय हक्क मागतात ते देऊन टाकू ना. म्हणून मॉन्टेग्यूना मग त्या चेंबरलेननं रागारागात राजीनामा दिला. आणि राजीनामा देऊन त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरनं भारत मंत्री मॉन्टेग्यूला केलं. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड ज्याला म्हणतो ना, त्या मॉन्टेग्यूला. आणि मॉन्टेग्यू जसा भारत मंत्री झाला, म्हणजे कॅबिनेट मंत्री झाला, तसं त्यानं 20 ऑगस्ट 1917ला जी घोषणा केली, तिला म्हणतात ऑगस्ट घोषणा. आणि त्या ऑगस्ट घोषणेत म्हणलं की आम्ही भारतीयांना राजकीय हक्क देणार आहोत, आणि हे हक्क भारतीयांना विचारून देणार आहोत.
म्हणजे पहिल्यांदा भारताच्या इतिहासात झाला की भारतीयांना कुठेतरी विचारलं जात आहे आणि त्याच्यासाठी मी चर्चा करण्यासाठी स्वतः येतो असं बोलला होता. आणि त्याच्यावर आल्यानंतर त्यांनी घोषणा केली का भारतीय लोक आम्हाला किती सपोर्ट करतात आणि ते जेवढ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट करतात तेवढ्या प्रमाणात आम्ही त्यांना राजकीय हक्क देऊ आणि ते किती मॅच्युअर्ड आहेत राजकीय दृष्टिकोनातून आणि त्या प्रमाणात आम्ही त्याला हक्क देऊ. म्हणजेच आम्ही टप्प्यात काय देऊ, राजकीय हक्क देऊ, जबाबदार शासन पद्धती देऊ, असं जर पहिल्यांदा कुठं बोलले ते 1919च्या कायद्या. बघा 1919चा 35चा कायदा खूप महत्त्वाचा मान्य आहे, पण याचा सगळा बेस कोणी घालून दिला आहे, 1919चा कायदा समजलाच पाहिजे. आज आपल्या घटनेमध्ये प्रियंबल आहे, अशी प्रियंबल पहिल्यांदा कुठं आली होती, 1919च्या कायद्यात. जर तुम्ही म्हणता आपल्याकडे लिस्ट आहे, जो फेडरेशन सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, लिस्ट. पॉवर सेपरेशन केले, पॉवर ऑफ सेपरेशन असते ना, मग ही पॉवर ऑफ सेपरेशन जर झाली असेल पहिल्यांदा ती केव्हा झाली आहे, 1919च्या कायद्यामध्ये. आणि याच 1919च्या कायद्यानुसार भारतीयांना संपूर्ण अधिकार, राजकीय अधिकार कुठं देण्यात आले, तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेत. त्यांनी 3 टायर केले भारतीय व्यवस्थेचे. एक केले लोकल गव्हर्नमेंट, दुसरं केलं स्टेट म्हणजे प्रांत, आणि तिसरं केलं त्यांनी स्टेट. मग त्यांनी काय केलं, जो सगळ्यात लोअर म्हणजे लोकल टायर आहे, म्हणजे सगळ्यात खालचा टायर आहे स्थानिक व्यवस्थेमध्ये 100% भारतीयांचा इन्व्हॉल्व दिला. आणि प्रांतिक याच्यामध्ये 100% न देता भारतीय मागणी कुठं करत होते, सेंटरला, आणि दिलं कुठे, स्थानिक याच्यामध्ये. आणि जो प्रांतिक अधिकार आहे, या प्रांतिक अधिकारामध्ये अधिकारांना देण्यासाठी त्यांनी सोपीव आणि राखीव अशा अधिकारांची काय केली, विभागणी केली. सोपीव आणि राखीव म्हणजे इझी नाही, सोपीव म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे जे पॉवर होते ते ट्रान्सफर केले. ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे जे मंत्री, ब्रिटिशांच्या लोकांकडे जे भारतातले मंत्रीपद होते ते मंत्रीपद ते विषय ते कोणाकडे हँडल केले, भारतीयांकडे, म्हणजे सोपवलं, म्हणून त्याला म्हणतात सोपीव. राखीव म्हणजे रिझर्व्ह, जे इम्पॉर्टन्स होते, म्हणजे गृह मंत्रालय असो, म्हणजे भारतात सुरक्षित, म्हणजे भारतात प्रांतिक याच्यातला काही विषय असो, अर्थ असो, हे सगळे खाते ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवले आणि त्याला म्हणतात राखीव. आणि जेच कमी महत्त्वाचे आहेत ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून, शिक्षण, भारतीय लोक म्हणतात आम्हाला शिक्षण पाहिजे, घ्या, तुम्हीच घ्या, तुम्ही शिक्षण शिकवा भारतीय लोकांना. मग असे विषय कोणाकडे दिले, भारतीयांकडे. आणि हा सोपीव आणि राखीवचा कार्यक्रम म्हणजे पूर्ण 100% शासन पद्धती लागू नाही केली. कुठं, प्रांतामध्ये, तिथं केली 30-70 रेशो. आणि जो केंद्रात होता, तर केंद्रामध्ये कोणतीही पद्धत न लागू करता सेंट्रल पॉवर पूर्णपणे कोणाकडे ठेवली, म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवली. पण 1935च्या कायद्यात उलट होते, सोपीव आणि राखीव कुठं चालू करतात, सेंट्रलमध्ये, आणि प्रांतामधला 100% खातं फक्त गव्हर्नर ब्रिटिश राहणार आणि सगळे खाते कोणाकडे राहणार, भारतीयांकडे राहणार. म्हणजे आपण म्हणू शकतो प्रांतामध्ये 100% प्रांतिक अधिकार भारतीयांना केव्हा मिळाला, तर 35च्या कायद्यात मिळाला. आणि भारतीयांना पूर्ण भारतामध्ये राजकीय अधिकार केव्हा मिळाला, तर ते मिळाले 1947च्या स्वातंत्र्य कायद्याने मिळाले. आणि भारत पूर्ण सार्वभौम झाला ते केव्हा झाला, 26 जानेवारी 1950ला. जो आता खूप मोठा इश्यू चालू आहे ना, ते आपली बाई, बरोबर आहे की नाही आहे, की भारतात नेहरूंनी पत्र लिहिलं आहे. आपण नेहरूंनी पत्र का लिहिला, तो 47 ते 50च्या दरम्यान आपण डॉमिनियन जरी स्वतंत्र झाले होतो पण सार्वभौम झालो होतो का, नाही. आपल्या संरक्षणाची सर्व जबाबदारी कोणावर होती, ब्रिटिश सत्ते. ब्रिटनचा सुद्धा संरक्षण मंत्री ना आपला सुद्धा संरक्षण पूर्ण मंत्री कोणाच्या अधीनस्थ होते, ब्रिटिश गव्हर्नमेंटचा. कारण या दोन मध्येच युद्ध होण्याची भीती होती, म्हणून दोघांचा ऑफिसर, लष्करी अधिकारी ब्रिटिशांचा होता. मग या कंडिशनमध्ये जर कोणतीही गोष्ट असेल तर ते गव्हर्नर जनरल आपला पहिला तोच होता, त्या माउंट बॅटनला पत्र लिहावंच लागत असेल. काही लोक अजून विद्वान आहेत की भारत 90 वर्ष त्या लीजवर काय झाला आहे, स्वातंत्र्य झालेलं आहे. बरोबर आहे, काय खतरनाक. आपले एमपीसीचे पोरं फोन करून विचारतात, बरं हे बरोबर आहे का, तुम्ही लपवलं आमच्यापासून, लय डेंजर आहेत. ठीक आहे, मग हे अशी कंडिशन आहे. आणि या लोकांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आता. आणि मी तुम्हाला 2016 पासूनच म्हणतोय की भारताला स्वतंत्र 2014ला भेटला आहे असे म्हणतीलच, ती गोष्ट खरी झाली. 2014ला भारत स्वतंत्र झाला म्हणलंच ना बाईंना आता, बरोबर आहे. पहिले स्वातंत्र्य सैनिक तीच आहे, तर लक्षात घ्या. नंतर म्हणजे पहिली स्टेटमेंट, या कायद्यामध्ये 47 कलमे होते, सगळ्यात जास्त कलमे 1935च्या कायद्यात होते. या कायद्यात 47 कलमे होते, स्टेटमेंट बरोबर आहे. भारतामध्ये इंग्लंड सरकारची कामे करण्यासाठी हाय कमिशनर 1919च्या कायद्याने झालेलं होतं. आपला मेथर हा पहिला काय होता, हाय कमिशनर होता. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, भारतामधील कामे ब्रिटनमध्ये होण्यासाठी, भारतातील कामे कुठं होण्यासाठी, ब्रिटनमध्ये होण्यासाठी, म्हणजे भारतामधले नाही, म्हणजे इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आलं होतं कोणतं पद, हाय कमिशनर. म्हणजे सेकंड स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर प्रांतात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. बघा, प्रांतामध्ये द्विगृही विधिमंडळ 1935च्या कायद्याने केलेली होती.
प्रांतामध्ये ड्युएल म्हणजे जे काय म्हणतो द्विदल पद्धती ड्युएल सिस्टीम चालू केली होती, ती होती 1919च्या कायद्याने. तर लक्षात घ्या, द्विगृहित कायदेमंडळ म्हणतात म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि आपण म्हणतो काउन्सिल ऑफ स्टेट, जो 60 सदस्यांचा आणि 100 किती 45 सदस्यांचा जो होता. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 145चा होता आणि 60 सदस्यांचा स्टेट, आजची राज्यसभा ज्याला म्हणतो आपण, ती कितीची होती? 60ची होती. तर लक्षात घ्या 1935च्या कायद्याने होते ते. ठीक आहे, म्हणजे क पण चुकीचा आहे. या कायद्याने केंद्र व प्रांत यांच्या अधिकाराची काय केली? विभागणी. मी आताच सांगितलं, केंद्रसूची राज्यसूची हे जे निर्माण झालं शेषाधिकार, हा जो कोणत्या कायद्याने निर्माण झाला होता? 1919च्या कायद्याने निर्माण झाला. म्हणजे तुम्ही जर म्हणले अ आणि काय रे बरोबर आहे? ड बरोबर आहे. ठीक आहे, अ ड म्हणजे तिसरा. नंतर व्यक्ती ओळखा. कोणी म्हणलं असं? लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 11वा अवतार हे काव्य लिहिले होते. संयुक्त महाराष्ट्राचे मुलूक मोदानी तोप असे त्यांचे वर्णन केले जाते. बरोबर आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नवयुग, जय हिंद, मराठा ही वृत्तपत्र त्यांनी चालवली होती. ही संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस होते. हे सगळं कोणाबद्दल आहे? प्र के अत्रेंबद्दल आहे. आणि याच प्र के अत्रेंनी सुद्धा आपले जे विदा सावरकर आहे, या विदा सावरकरांना कोणती पदवी दिली होती? स्वातंत्र्य वीर ही पदवी दिली होती. पण नंतर ते एक गोष्ट सांगतो बरं इतिहासमध्ये, यांनीच नंतर म्हणलं मी चुकी केली ती पदवी देऊन. हा वाद आहे, मी याच्याशी सहमत नाही आहे, असेल हा माझा व्यक्तिगत असेल, पण असं मी सांगणे माझं काम होता. ठीक आहे, यांनीच दिली पदवी, नंतर हेच म्हणतात मी चुकीने दिली. म्हणजे नाही, पदवी म्हणजे मी ओगाओगानं बोलून दिलं आणि ते फेमस झाले बा, असं झालं होतं ते. ठीक आहे, असं ते काही पण कॉन्ट्रीब्युशन विसरता येत नाही विदा सावरकरांचा, हे नक्की आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं त्यांचं कार्य हे तुम्ही राजकीय दृष्टिकोनापेक्षा कोणाच्या दृष्टिकोनातून बघा, सामाजिक बघा, नंतर ते कसे ग्रेट दिसतात. आणि त्यांनी सुद्धा म्हणलं की माझ्या राजकीय कामापेक्षा माझ्या कोणत्या कामावर लक्ष द्या? सामाजिक, हे महत्त्वाचं आहे. चला, नंतर फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहतांचा इनडायरेक्टली आता क्वेश्चन होता, डायरेक्टली क्वेश्चन होताच. फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. ते काँग्रेसच्या मद्रासीतील 6वा अधिवेशन ऑलरेडी कुठे झाला होता? कलकत्ताला. बरोबर आहे ना. पहिलं अधिवेशन कुठे झाला होता? मुंबई, त्यावेळेचा बॉम्बे. दुसरा कुठे झाला होता? कलकत्ता. तिसरा मद्रास. चौथा अलाहाबाद. पाचवा 1889चा दुबई, मुंबई. बरोबर आहे ना, मुंबईला. आणि 6वा कुठे झाला होता? कलकत्ता. आणि आतापर्यंत जेवढे 1947ला अधिवेशन झालंच नव्हता. जर आपण बघितलं हे अधिवेशन सर्वात जास्त कलकत्त्याला झालेलं आहे अधिवेशन, सर्वाधिक. ठीक आहे, हा म्हणजे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. 1913ला बॉम्बे क्रॉनिकल इंग्रजी हे आणि हे बरोबर आहे स्टेटमेंट त्यांचं. लॉर्ड कर्जन व फिरोजशाह मेहता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकत होते. बरोबर आहे. मुंबईतील नागरी शासनाचे पिता असे त्यांना सार्थ म्हणले जाते. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ब क ड ही स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर काँग्रेस अधिवेशनाबद्दल लक्षात घ्या. 16वे अधिवेशन 1900ला लाहोर येथे झाले व त्याचे अध्यक्ष चंदावरकर होते. ते पहिले मराठी अध्यक्ष होते. स्टेटमेंट बरोबर आहे. 40वे अधिवेशन हे 1925ला कानपूर येथे झाले व अध्यक्षपदी सरोजिनी नायडू होते. हे स्टेटमेंट इथपर्यंत बरोबर आहे. पण त्या प्रथम महिला अध्यक्ष होत्या, त्या प्रथम भारतीय महिला अध्यक्ष होत्या. आणि प्रथम महिला जर कोणते विचारलं तर 1917च्या कोण होत्या? ॲनी बेजंट होत्या. कुठे झाला होता? कलकत्ता येथे अधिवेशन. त्यामुळे स्टेटमेंट चुकीची आहे. 45वे अधिवेशन 1931ला कराची येथे वल्लभभाई पटेल या अध्यक्ष होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मूलभूत हक्क व राष्ट्रीय कार्यक्रम हे महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. स्टेटमेंट बरोबर आहे. ही पण ब आणि क हे बरोबर आहे ना, आपले योग्य विचारलेलं आहे. ठीक आहे, ब वगळता सर्व बरोबर. चला, नंतर 28 शैक्षणिक इंग्रज शासनाचे शैक्षणिक धोरणाबाबत योग्य नसणारे विधान ओळखा. योग्य नसणारे म्हणजे अयोग्य निवडा. चार्ल्स वुडचा खलिता 1854ला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणला. बघा, चार्ल्स वुड भविष्यातला काय बनते नंतर? भारत मंत्री. अरे बनतोय ना. 1858ला राणीचा जाहीरनामा आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे किती कंडिशन निर्माण करण्यात आला? तिकडे बोर्ड ऑफ काउन्सिल रद्द करून, बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करून काय करण्यात आला? इंडिया काउन्सिल. आणि इंडिया काउन्सिलचा प्रमुख कोणाला करण्यात आला? एक कॅबिनेट मंत्री असेल आणि त्याचं पद काय निर्माण करण्यात आला? भारत मंत्री. आणि भारत मंत्री हा भारताच्या व्यवहाराशी संबंधित मंत्री असेल असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, हा. आणि त्यावेळेस तो चार्ल्स वुड हा भारताचा काय बनतोय? नेक्स्ट भारताचा काय बनतोय? भारत मंत्री. आणि पण याच्या आधीच तो शिक्षण विषयक समितीबद्दल जे गायडन्स करायला लावलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक प्रांतामध्ये काय करा? शिक्षण खाते सुरू करा. विशिष्ट रक्कम त्या शिक्षणासाठी प्रांतांना द्या. असं जर सुचवलं असेल तर कोणी सुचवलं होतं? तर ते जॉर्ज वुडनं शिकवलं. नंतर तो भारत मंत्री झाल्यानंतर त्यांना खरंच लॉर्ड कॅनिंग पासून त्या करून घेतल्या शिक्षण प्रांतामध्ये शिक्षण खाते. ठीक आहे, हा. तर 28व्या नंबरची स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे ना. हां, 1944ला केंद्रीय सल्लागार मंडळ राष्ट्रीय शिक्षण योजनेसाठी सँड्रलर योजना सँड्रलर नाही, कोणती? सार्जंट सुरू केली होती.
सार्जंट योजना सुरू केली होती. 6 ते 11 वर्ष वयोगटापर्यंत काय करा, शिक्षण निशुल्क करा व अनिवार्य करा असं सार्जंट समितीने सुचवलेलं होतं. ठीक आहे, 6 ते किती 11. ठीक आहे, आणि आता भारतात किती आहे, 6 ते 14. चल आपले ते तुम्हाला विचारला पण कामात येते ते सगळं नंतर मेनच्या वेळेस. 29 खालील व्याख्याच्या आधारे व्हाईसरॉय ओळखा. त्याच्या कार्यकाळात वायव्य सरहद प्रांत पहा, वायव्य प्रांत वेगळा आणि वायव्य सरहद प्रांत वेगळा, हे दोघी लक्षात घ्या. वायव्य सरहद प्रांत वेगळा, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर हा जो आहे तो वायव्य सरहद प्रांत म्हणतात त्याला, तर लक्षात घ्या. आणि वायव्य प्रांत म्हणजे आजचा म्हणजे यूपी पंजाबचा जो एरिया, आग्रा वगैरे, सुबा, अवध वगैरे याला म्हणला जात होता काय, वायव्य प्रांत. आणि वायव्य सरहद प्रांत म्हणजे आजचा जो खैबर खिंड वगैरे आहे तो एरिया. ठीक आहे, हा त्याच्या कार्यकाळात काय नो हां 1901 वायव्य सरहद प्रांत निर्माण करण्यात आले. बरोबर, सरहद प्रांत स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे रे? अरे बरोबर का चूक, मला प्रश्नच नाही ना तो, आपल्याला हे विचारायचं आहे व्हाईसरॉय. हा नंतर आग्रा व अवध या प्रांताचे नाव वायव्य प्रांत होते व ते संयुक्त प्रांत केले. बरोबर आहे, सेंट्रल प्रोव्हिन्सेस केले. दुष्काळ आयोग स्थापन केले व अँथनी मॅकडोनल्ड यांची काय केली, नियुक्ती केली. साधारणतः 1900 दरम्यान त्यांनी नियुक्ती. बघा, आयोगाचा आवडता गव्हर्नर जनरल आहे कोण, लॉर्ड कर्झन. सिंचनाच्या विकासासाठी सर कॉलिन मॉन्फ्रिफ याची नियुक्ती केली होती. हे साधारणतः 1901च्या दरम्यान बहुतेक स्थापन झालेलं होतं. ठीक आहे, ते लॉर्ड कर्झन आहेत. ओके, नंतर बघा गांधींबद्दल प्रश्न, योग्य विधान ओळखा. पहिला आणि दुसरा दोन्ही चुकीचंच आहे, तिसराही चुकीचंच आहे, हे उलटं पाहिजे होतं. आता वेळ कमी आहे, तुम्हाला हे माहिती आहे सगळं, सोपी प्रश्न आहे हे. ठीक आहे, ब आणि क म्हणतो यापैकी नाही, आपल्याला योग्य विचारलेलं आहे ना. ठीक आहे, यापैकी नाही. नंतर बघा 31 खालील विधानांपैकी वहाबी चळवळीचे आंदोलनाबद्दल हे करा. बघा तुम्हाला मी आता सांगतो, बघा अलीगड युनिव्हर्सिटी किंवा आपल्या दिल्लीमधली जे युनिव्हर्सिटी कॉलेज आहे कोणतं आहे, दिल्लीमध्ये मुस्लिम कॉलेज आहे ना, कोणतं आहे ते, स्कॉलरशिप पण देते आपल्या UPSC पोलांना, जामिया युनिव्हर्सिटी. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे झाला होता, इश्यू झाला होता 2020ला. आणि लॉकडाऊनच्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये बघा आयोग बरोबर याच्या संबंधित क्वेश्चन घेते. तो कॉलेजवर जामिया युनिव्हर्सिटीवर क्वेश्चन घेणार नाही, पण इनडायरेक्टली मुस्लिम मुवमेंटवर क्वेश्चन घेते. नाही मुस्लिम मुवमेंट घेतलं तर हिंदू मुवमेंटवर घेणार क्वेश्चन, जे RSS वगैरे आहे यांचे, म्हणजे क्वेश्चन घेणारच. आणि बघा प्रत्येकाला आपला धर्म प्रसार करण्याचा काय अधिकार आहे. म्हणजे RSS स्थापन झाली, चुकीची झाली असं नाही, प्रत्येकाला. कारण ख्रिश्चन मिशनरीने किती नालायकपणा केले तुम्हाला माहित नाही त्या काळात, आणि त्याला काउंटर निर्माण करणे आवश्यक पण होते. आणि हे आपण एकाच अँगलनं बघितलं तर चुकीचंच आहे, एका अँगलनं नाही बघत, दोन्ही अँगल खरंच आवश्यक असतात. तर RSSचा तुम्ही इन डीप अभ्यास करून ठेवा, कारण मुवमेंटला इनडायरेक्टली क्वेश्चन विचारण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. ठीक आहे, चला वहाबी आंदोलनाची सुरुवात सिरियात झाली, पर्शियात झाली. पर्शिया म्हणजे आजचा कोणता, इराण. ठीक आहे, हां शहावली उल्ला यांनी स्थापन केली होती. शहावली उल्ला म्हणजे स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर बघा भारतात वहाबी आंदोलन सर सय्यद अहमद खान यांनी बरेलीमध्ये सुरू केली होती. बरोबर आहे, अरे याच्यावर बहुतेक प्रश्न होता कंबाईनला पण. ठीक आहे, हां आणि त्याचा मुख्यालय कुठं होता, पण मुख्यालय पटना होता. ठीक आहे, पाश्चात्यांविरुद्ध मुस्लिमांचे पहिले आंदोलन म्हणून वहाबी आंदोलनाला बघितले जाते. ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. या आंदोलनाचे वीर गुलाम प्रथेला काय केला, विरोध केला. अलीगड या आंदोलनाने वीर गुलाम प्रथेला विरोध नाही केला, अलीगड चळवळीला विरोध केला. यांनी अलीगड चळवळीला विरोध नाही केला, तर वहाबी आंदोलन हे म्हणजे या आंदोलनाने सगळ्यात मोठा विरोध जर कोणाला केला असेल तर त्यांनी केला होता. देवबंदची चळवळ आली होती, त्या देवबंद चळवळीला विरोध केला होता. ठीक आहे, तर याच्यापैकी योग्य देवबंद 1875ला जी चालू झाली होती ती, ब आणि क एवढेच बरोबर आहे. खरे आहे असंच विचारलं ना, ब आणि क हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे. चला न्यूजपेपर बद्दल आहे. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिकेतून सुरू करण्यात आले. बरोबर का, महात्मा गांधींनी सुरू केले. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र इंग्लंडमधून सुरू झाले. स्टेटमेंट बरोबर आहे. पहा न्यू इंडिया दोन लोकांचे पत्र नाव आहेत, एक आहे ॲनी बेजंट पण आणि दुसरे कोण आहे, पुरुष आहेत ना, कोण आहे, लाला लजपत राय. कोणता पेपर सांगा बरं इंग्लंडमधून झाला कोणापैकी, ॲनी बेजंटचा की तुमच्या आपल्या लाला लजपत रायांचा? हा, लाला लजपत राय का ॲनी बेजंट? तुम्हीच पाहून घ्या, तो उत्तर नेटवर आहे. ठीक आहे, हा पण हे इंग्लंडमधून सुरू झाले, हे स्टेटमेंट बरोबर आहे. इंडियन सोशलॉजिस्ट हे वर्तमानपत्र पॅरिसमधून सुरू झाले. बरोबर आहे की रे, पॅरिसमधून नाही झाले ना, श्यामजी कृष्ण यांनी कुठून सुरू केलं होतं, लंडन इथून सुरू केलं होतं. वंदे मातरम हे वृत्तपत्र कुठून सुरू झाले होते, लंडनमधून नाही झाले होते, कुठून सुरू झाले होते, पॅरिसमधून सुरू झाले होते. आणि हे कोणी केले होते, लाला हरदयाळ यांनी सुरू केले होते, लाला हरदयाळ. बघा हिस्ट्रीमध्ये डेटा आहे, पण कन्सेप्टवर खूप आहे. मी आधी सांगतो, हिस्ट्रीचा अभ्यास करताना इंटरलिंक हा खूप महत्त्वाचा आहे. ज्याला इंटरलिंक जमलं त्याचा कार्यक्रम जमलं.
चला 33 वेळ झाला का खूप, म्हणजे सीसॅटचा वेळ व्हावा. हां ठीक आहे. चला नंतर समाजसुधारक. समाजसुधारक त्यांच्यावर फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. इंग्रज शिक्षणाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारताच्या प्रशासनाबद्दल चर्चा करणारे ते पहिले भारतीय होते. फ्रेंच राजा जो होता लुई फिलिश याने अनेक वेळा त्यांना भेटीसाठी सन्मानपूर्वक बोलवले होते. असे व्यक्तीमध्ये कोण? राजा मोहन राय. राजा ही पदवी कोणी दिली तुम्हालाही माहीत आहे, कोणी दिली होती? अकबर दुसरा. ठीक आहे. नंतर 1935चा भारत सरकार कायद्याबद्दल नेत्यांनी योग्य पर्याय निवडा. हे सेम स्टेटमेंट तसेच आहेत. पंडित नेहरूंनी म्हणलं आहे की गुलामगिरीची एक नवी सनद बोललेला आहे. पंडित मदन मोहन मालवीय तो वरून लोकशाहीचा बुरका पांघरणा आतून निरुपयोगी आहे असे बोलले. ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. विस्टन चर्चिल संपूर्ण सडलेला मुल्क का निकृष्ट अनिवार्य अस्वीकार असं म्हणलंच नाही, उलटे ते चांगलंच म्हणणार आहे. गव्हर्नर जनरलला हिटलर आणि मुसोलिनीपेक्षा जास्त अधिकार दिलं असं त्यांना म्हणायचं होतं, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. सी राजगोपालचारी द्विशासनापेक्षा खराब हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे अ ब आणि काय क हे बरोबर आहे. कोणता पर्याय येते मग 34ला? ड सॉरी चौथा. हां नंतर 35 जमीन महसूल धोरणाबद्दल लँड रिफॉर्मबद्दलच्या याच्याबद्दल स्टेटमेंट विचारलेली आहे. हां लँड रिफॉर्मबद्दल विचारलेली आहे. पंतप्रधान विल्यम पिट जे यंगर ज्याला म्हणतो आपण व कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने दिलेल्या संमतीनुसार बंगाल बिहारमध्ये 1793 रोजी लागू झाली होती. बरोबर आहे. म्हणजे ती पद्धत कोणती आहे ते विचारली आहे. बंगाल व बिहारमध्ये ही पद्धत ओरिसा व मद्रासच्या उत्तरी भारतात वाराणसीच्या काही जिल्ह्याच्या भागात लागू होती. या पद्धतीने प्रतिवर्ष स्थिर उत्पन्नाची हमी दिली होती. बरोबर आहे. या पद्धतीतील सूर्यास्त पद्धतीमुळे सूर्यास्त होण्याच्या आत तो विशिष्ट महसूल ते काय करावा लागत होता? जमा करावा लागत होता. त्यामुळे अभिशाप ठरली असं म्हणतात. तर यापैकी ही पद्धत कोणाबद्दल बोलली जाते? तर कोणाबद्दल बोलली जाते? कायमधाराबद्दल. नंतर गांधीजींनी एका परावाबद्दल त्याचा कमी व माझा जास्त असे कोणाचा व कोणत्या अधिवेशनाबद्दल उद्गारले होते? बघा 1938 आणि 1939 हे दोन टर्निंग पॉईंट ठरलेले आहेत. 1938 आणि 1939 हे दोन्ही टर्निंग पॉईंट ठरले. पहिला जो हरिपुरा इथं झाला, हरिपुरा कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. आणि त्रिपुरी कुठं आहे? जबलपूर जवळचा, म्हणजे मध्य प्रदेशच्या जबलपूर जवळ आहे. तर याच्यामध्ये जो त्रिपुरीचा झाला, त्रिपुरी म्हणजे त्रिपुरा नाही आपला, मध्य प्रदेशमधला, जबलपूर जवळ आहे. तर या त्रिपुरीमध्ये सुभाष बाबूंच्या विरोधात महात्मा गांधीजींनी पटाभी सीतारामय्या यांना उभं केलं होतं. आणि यामध्ये पटाभी सीतारामय्याचा काय झाला होता? पराभव झाला होता. आणि त्यावेळेस ही स्टेटमेंट म्हणजे गांधीजींनी वापरली होती. आणि मग तर नेताजी सुभाषचंद्र बोसांना जे 1920ला गांधीजींनी एक फंक्शन चालू केलं होतं काँग्रेसचा. तर त्याच्यामध्ये जी कोर काँग्रेसची होती ती 15 सदस्यांची होती, ज्याला वर्किंग कमिटी म्हणतो आपण. ते वर्किंग कमिटी 350 कशाची होती? ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी होती. आज बी तशीच आहे बरं फंक्शन काँग्रेसचा, पण काही उपयोगाचा नाही. तर लक्षात घ्या. नंतर आहे 15, काही उपयोगाचंच नाही ना आता. नंतर 15ची जी फंक्शन आहे ते 15च्या फंक्शनमध्ये 1+14 होता. आणि हा 1+14 म्हणजे कोण? तर 1 म्हणजे काँग्रेसचा अध्यक्ष असाचा आणि 14 म्हणजे बाकीचे सदस्य. आणि यामध्ये हे बाकीचे जे 14 सदस्य आहेत ते अपोजिट गेले होते. कोणाच्या? नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या. पण नेताजीला सुभाष बाबूंना जो खरा सपोर्ट केला तो कोणी केला होता? 350 सदस्यामधला होता. पण जे वर्किंग कमिटीमध्ये सदस्य होते ना त्यांनी भयानक विरोध केला होता. आणि त्याच्यामुळे त्रासाला कंटाळून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला. आणि राजीनामा देऊन त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली. पहिले त्यांना डिसमिस करण्यात आला काँग्रेस मधून. नंतर ते बाहेर पडून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक काय केला? पक्ष स्थापन केला. नंतर तुम्हाला माहित आहे त्यांनी जर्मनीला निघून गेले. हा नंतर म्हणजे हे कोणत्या अधिवेशनाबद्दल बोलते? त्रिपुरी अधिवेशनाबद्दल. नंतर बघा अनुशीलन समितीबद्दल प्रश्न विचार. मग अनुशीलन समितीबद्दलचा अयोग्य विधान ज्याला म्हणतो 1900 साली अरविंद घोष, जतिराम बॅनर्जी व प्रदीप मिश्रा यांनी कलकत्ता येथे स्थापना केली. बरोबर आहे. पण हे साधारणतः 1901 ते 2च्या दरम्यान स्थापन झाली होती. एवढा कटटुकट प्रश्न नाही येणार, पण ठीक आहे. ओके. हां त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा ठरतो. पहिली गुप्त संघटना होती अनुशीलन. पहिली गुप्त संघटना नव्हती ही मित्रमेळा महाराष्ट्रातली नाशिक येथे भगूर इथं स्थापन झालेली. स्वातंत्र्यवीर कोणी? सावरकरांनी स्थापन केली. आणि तिचंच रूपांतर भविष्यात कशात झालं होतं माहित आहे तुम्हाला? अभिनव संघटनेमध्ये. ठीक आहे. ही सुद्धा चुकीची आहे. फलीन दास 1902 मध्ये ढाका येथे शाळा नाही पाहिजे होते, ते शाखा पाहिजे होता. 500च्या वर शाखा स्थापन झाल्या होत्या बरं अनुशीलन समितीच्या. तर लक्षात घ्या. तर ढाका येथे शाखा स्थापन झाली होती. तर ठीक आहे ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. आणि उत्तर अयोग्य विचारल्यामुळे अ ब हे अयोग्य आणि क फक्त बरोबर आहे. नंतर पुन्हा प्रश्न विचारलेला आहे
क्रांतिकारकांबद्दलच योग्य विधान निवडा. बारिंद्र कुमार घोष, उल्हास दत्त यांनी युगांतर या वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काय केले होते, कार्य केलेले होते. 1906च्या दरम्यान ही युगांतर चालू केलेलं होतं. बारिंद्र घोष म्हणजे अरिंद्र घोषांचे भाऊ, उल्हास दत्त म्हणजे तेच आपले भूपेंद्र दत्त म्हणजे आपले कोणाचे भाऊ, स्वामी विवेकानंदांचे भाऊ. तर लक्षात घ्या, यांनी युगांतर सुरू केले होते. बॉम्बचा पहिला वापर जॉन फुलर यांच्या विरुद्ध बारिंद्र घोष भूपेंद्र दत्त यांनी केलेला होता. ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. आणि बघा पहिली स्टेटमेंट जी देशभक्तीसाठी नाही, जनजागृतीसाठी केली होती. सुरुवातीला ज्यांनी स्थापन केली होती ना, चालू केलं होतं, तर जनजागृती होता. नंतर खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर जज जो होता किंग्सफोर्ड याला ठार मारण्यासाठी प्रयत्न केला. खुदिराम बोस यांना फाशी झाली होती आणि प्रफुल्ल चाकी यांना काय झाली, स्वतःला गोळी मारून घेतली होती. ठीक आहे. आपण असं म्हणतो ना, क्रांतिकारकामधले पहिली जी फाशी झाली क्रांतिकारक म्हणून, जर ते कोण असतील तर कोण आहे, खुदिराम बोस आहे, ज्यांच्यावर खटला चालून हे झालं होतं. ठीक आहे. चला. हां, आणि बघा तुम्हाला आता एकानं क्रॉस केलं होतं मागच्या की वासुदेव बळवंत फडके आहे. वासुदेव बळवंत फडकेंना फाशी कधीच झाली नव्हती. वासुदेव बळवंत फडकेंना जन्मठेप झाली होती आणि जन्मठेपेमध्ये त्यांना टीबी झाली होती आणि मग त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता. बघा, छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे की नाही. तर वासुदेव बळवंत फडके यांना खरं पाहिलं तर फाशीची शिक्षाच झाली नव्हती, त्यांना झाली होती जन्मठेप. हा फक्त लक्षात ठेवा. हा, तर क बरोबर आहे. फक्त 38 मध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय फक्त अ, ब आणि क बरोबर. नंतर बघा, प्रश्न लॉजिकल म्हणजे सिंपल, कमी वाचन जरी असेल ना, त्याची आयडियोलॉजिकली चांगला असेल पोरगा, त्याला हा उत्तर असे प्रश्न लगेच सुटतात. भारतीय प्रबोधनाचे स्वरूप कोणते होते. म्हणजे प्रबोधन जो सुरू झाला भारतामध्ये, जो सामाजिक पहिल्यांदा धार्मिक सुधारणा सुरुवात झाली, नंतर सामाजिक झाले आणि या धार्मिक सामाजिक सुरुवात याचे रूपांतर कशात झाले, राजकीयमध्ये झाले. बघा काय म्हणते प्रश्न, वैचारिक परिवर्तन प्रथम पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या भारतीय मध्यम वर्गात घडून आला. बरोबर आहे. ज्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं त्याच्यामध्येच तर बदल झाला नाही सगळ्यात महत्त्वाचा. बहुतेक सुधारणा चळवळी धार्मिक होत्या. सुरुवातीच्या सगळ्या धार्मिक होता. धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्यांना समभाव पहा हे काही डोक्यात नव्हता. आपल्या धर्मातल्या ज्या चुकीच्या रूढी प्रथा परंपरा आहेत त्याला सुधारवण्यासाठी परंपरा होत्या, म्हणजे चळवळी होत्या, त्यामुळे धार्मिकच होत्या, म्हणजे आपापल्या धर्मासाठी सीमित होत्या. स्टेटमेंट बरोबर आहे. जातीभेद व जातीबाबत असहिष्णुता होती, हा काही संबंधच नव्हता. भारतातील ती एक समस्या होती, हा काही प्रश्नच नाही आहे. सांस्कृतिक क्रांतीमधून निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या भावनेमुळे सुधारणासाठी लढण्यासाठी आवश्यकता काय झाली, अधोरेखित झाली. तर बरोबर आहे, सांस्कृतिक क्रांतीमधूनच. स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर अबड. नंतर बघा, म्हैसूर युद्ध पहा. म्हैसूरचे किती युद्ध झाले, 4. म्हैसूरचे युद्ध 4 झाले. पहिला युद्ध कोणासोबत झाला, वडिलांसोबत झाला, हैदर अली सोबत झाला. प्रत्येक बघा, पहिला जो तह झाला तो मद्रास तह आहे, दुसरा आहे मंगलोर तह आहे आणि तिसरा आणि चौथा तह कोणता आहे, श्रीरंगपट्टम. तिसरा आणि चौथा दोन्ही युद्धाचे हे श्रीरंगपट्टमचे आहे. ते तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आहे, ते मागं लिहिलेलंच आहे. सगळं उत्तर बरोबरच आहे याच्यामध्ये, सर्व पर्याय बरोबर आहे. आता बघा, हा टिपू, हा तिसरा. इथं चौथ्यासाठी हेच नाही, याच्यावर 3च याचा आहे. ठीक आहे. पहिला मद्रासचा पहिल्यासाठी आहे, दुसरा आणि तिसऱ्यासाठी आहे. ओके. हा, मॅरकॉट हा कोण होता त्यावेळेस मद्रासचा हे होता, कोण म्हणतो आपण त्याला, गव्हर्नर होता मद्रास प्रेसिडेन्सीचा. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर वाचन केलं असेल माहिती असेल काही पोरांना, मेकार्टन्स आणि त्यावेळेचा वॉरंग हेस्टिंग याच्यासोबत नाही का काय झालं होतं, वॉरंग हेस्टिंग भारताचा काय होतं त्यावेळेस, गव्हर्नर जनरल. मग याच्यासोबत थोडा मतभेद व्हायला सुरुवात झाली होती त्यावेळेस पहिल्या टर्ममध्ये. ठीक आहे. हा, नंतर याच्यामध्ये उत्तर सगळेच बरोबर, म्हणजे पहिलाच तर पर्याय बरोबर आहे, पर्याय नंबर 1. नंतर बघा 41, मध्ययुगीन काळात इसवी सन 6व्या शतकानंतर व्यापारी शहराचा हार झाला व लोक खेड्याकडे वळायला काय झाले, सुरुवात झाली. तर त्याच्यामुळे पर्याय काय माहिती, इथं जास्त लॉजिक लावायचा काही गरजच नाही. व्यापारच डुबले तर लोक कशावर कन्वर्ट होतील, शेतीवर. ईस्ट इंडिया कंपनीचा त्या काळात, ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या काळात तीच घटना घडली ना. पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीनं जो काही व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे हा टार्गेट होता, त्यासाठी सत्तेच्या जवळ गेले आणि सत्तेच्या जवळ जाऊन टॅक्स हे केलं ना, फ्रीमध्ये केलं आणि याचा परिणाम भारतीयांवर पडला ना. मग हे भारतीय व्यापारी कशात कन्वर्ट झाले होते, शेतीवर. तसंच त्या मध्ययुगाच्या कालखंडात घडलं होतं ना, की व्यापारच घटल्यामुळे मोठ्या प्रमाणात युद्धांचा परिणाम, हल्ल्यांचा परिणाम, स्टेबल गव्हर्नमेंट नव्हत्या. स्टेबल गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा शासक नव्हते आणि स्टेबल शासक नसल्यामुळे परकीयांचे आक्रमण भयानक आणि परकीयाचे आक्रमण भयानक. आपले इथले स्थानिक जे काही संस्था शासन होते ह्या स्टेबल नव्हत्या आणि याचाच परिणाम झाला, व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष झाला. हे व्यापारी कशावर कन्वर्ट झाले, शेतीवर झाले. त्यामुळे व्यापार घटल्यामुळेच घडलं. पर्याय पहिलाच बरोबर आहे. अकबराच्या राजपूत धर्माबद्दलचे काय करा, वैशिष्ट्य सांगा म्हणते. सती प्रथा आणि बालविवाह बंदी घालणारा सुधारणा केला, हे बरोबर आहे. राजपूत शासकांना समानता आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली, त्याने सन्मानपूर्वक जरी वागणूक दिली असेल, पण जो त्याच्या विरोधात गेला
त्याला संपवायचा विचार करत होता. कोण? अकबर. जो अकबरासोबत चांगला राहील त्याच्यासोबत सन्मानपूर्वक वागणूक, आणि जो विरोधात गेले त्याला संपवणे, ही त्याची रणनीती होती. ठीक आहे, तर स्टेटमेंट दुसरी पण बरोबर आहे. मुघलांचे वर्चस्व न स्वीकारणाऱ्या राजपुतांविरुद्ध त्याने कारवाई केली, मी आताच बोललो, बरोबर आहे. धर्मावर आधारित जिजिया कर हे तीर्थक्षेत्रावरील कर त्याने रद्द केले. त्याने सांगितलं का प्रत्येक धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीला आपला आचरण करण्याचा अधिकार आहे, असं अकबराचा विचार होता. त्यामुळे हे त्याने जिजिया कर रद्द केलं होतं. त्यामुळे सर्व पर्याय काय आहेत? बरोबर आहे. हा, पेशव्यांच्या काळाचा कालानुक्रम लावा, हा कोणालाही कळेल जर त्याला छोटासा थोडा तरी वाचन असेल तर. पहिली म्हणजे नाही वर्ष नाही घडले तरी तुम्हाला कळते, बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे आहे. अरे बरोबर आहे की नाही आहे? शाहू महाराज जेव्हा मुघलांच्या ताब्यातून सुटून आले, कोण? शाहू महाराज. तर तो काळ बघा, वेळ झालाय का खूपच? पहा, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, प्रेशरमध्ये काम करायला शिका, बॉदरेशनमध्ये, तेव्हाच तुम्ही योग्य काम करू शकाल. परीक्षेमध्ये प्रॅक्टिस आताच करायची असते. कमीत कमी वेळ, जेवणाला कमी वेळ, पाणी प्यायला कमी वेळ, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा टाइम मॅनेजमेंट करता दिवसाचा. म्हणजे आज तुम्ही डिस्कशन पकडून तुम्ही 12 तास 10 तास जेव्हा तुम्ही राहता, तेव्हाच तुम्ही तिथलं 4 तासाला स्टेबल हे करू शकता, हँडल परीक्षेच्या वातावरण. म्हणून पहिल्यांदा आपल्या क्रिकेटपटून नाही, प्रेशरमध्ये खेळायला शिकवतात, आणि जो प्रेशरमध्ये खेळू शकतो, आणि आपल्याला तीच, आपण हे खेळाडूच आहोत, आपल्याला प्रेशरमध्ये शिका. तुम्ही जर म्हणणार सगळ्या गोष्टी आपल्या मताने होते, नाही होऊ शकत. प्रेशरमध्ये झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. तुम्ही प्रेशरमध्ये हँडल करायला शिका. जेवण गिवण ह्या गोष्टी आता परीक्षेपर्यंत विसरून जा, ज्याच्यावर आहे त्याच्यावर जगण्याचं शिका. ओके, आणि कमी याच्यामध्ये हे सगळं मॅनेजमेंट करायला शिका. ओके, हां, आता बघा, हा कोणी वाचलं नाही तरी प्रश्न सुटू शकते. शाहू महाराजांना जेव्हा मुअज्जम म्हणजे कोण? औरंगजेबाच्या मृत्यूनंतरचा त्याचा मुलगा मुअज्जम हा शासक झाला, 1712 पर्यंत होता. शाहू महाराजांनी त्यांनी फोडान राज्य म्हणजे फूट पाडण्यासाठी मराठा साम्राज्यामध्ये त्यांनी शाहू महाराजांची काय केली? सुटका केली. शाहू महाराज म्हणजे चौथे छत्रपती होते, शेवटचे छत्रपती आपले. मग या शाहू महाराजांनी सुटका करून फक्त ताराबाईंना अपोज करण्यासाठी मग केली, आणि त्याला मदत जर कोणी केली असेल आपल्या छत्रपती शाहू महाराजांना, ते कोणी केलं होतं? बाळाजी विश्वनाथ. आणि हेच बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवा म्हणजे पंतप्रधान. ठीक आहे, नंतर त्यांचा मुलगा झाला पहिला बाजीराव. पहिला बाजीराव म्हणजे तुम्हाला माहित असेल, दिल्ली तो मैत्री तह झाला होता. दिल्लीला जे 1917व्या वर्षी जो व्यक्ती गेला होता पहिला बाजीराव, मी तुम्हाला आधी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचा भरपूर वापर करणारे व्यक्तिमत्व कोण होते? पहिले बाजीराव. हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण नाही का महाराष्ट्रा संदर्भात इतिहास वाचतो, झाशी हा महाराष्ट्राच्या संदर्भातच वाचली जाते. हा अभ्यासात लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्रा संदर्भात का वाचलं जाते? ज्यावेळी बुंदेलखंडावर आक्रमण करून बुंदेलखंडच्या राजाला वाचवलं होतं, त्यावेळी झाशी, सागर आणि कालपी हे 3 क्षेत्र कोणाला मिळाले होते? मराठ्यांना मिळाले होते. आणि हे दिल्ली काबीज करण्यासाठी. आणि दिल्लीचा स्वप्न जो पाहला होता तो केव्हा पाहला होता? तर मैत्री तहाच्या वेळेस, जेव्हा सय्यद बंधूंच्या विनंतीवरून कोण? बाळाजी विश्वनाथ आपल्या मुलाला घेऊन गेले होते कुठं? दिल्लीला. आणि फरुख शेरची काय घडवून आणली होती? हत्या घडवून आणली होती. तर त्यावेळी त्या मोबदल्यात म्हणजे शाहू महाराजांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आले होता, आणि छत्रपती शाहू महाराजांची आई येशूबाई, महाराणी येशूबाई यांना सुटका करण्यात आलेली होती. आणि त्या मोबदल्यात मराठ्यांना काही देशमुखी मिळाली होती, आणि मराठ्यांना कायदेशीर शासक मानलं गेलं होतं. तर हीच गोष्ट त्या मैत्री तहात झाली, जो 1700 कितीला झाला होता? 19ला. आणि त्यावेळेस पहिले बाजीराव गेले होते. त्याच्यानंतरच बाळाजी विश्वनाथचा मृत्यू होते आल्यानंतर, आणि त्यानंतर पहिले बाजीराव म्हणजे दुसरे पेशवे बनतात. मग पहिले बाजीराव हे दुसरे पेशवे आहेत आपल्या मराठा साम्राज्यातले. ठीक आहे, नंतर दुसऱ्या पहिल्या पेशव्यानंतर दुसरे पेशवे येत नाहीत कधीच, आलेच पाहिजे असं काही नाही आहे. मग बघा सिक्वेन्स काय ते, बाळाजी विश्वनाथ पहिलं आहे, नंतर कोण आहे? पहिले बाजीराव. पहिले बाजीरावांचा मुलगा कोण आहे? बाळाजी बाजीराव, याला नानासाहेब पेशवे म्हणतात. म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आणि दुसरा बाजीराव म्हणजे सगळ्यात शेवटचे होते. अरे बरोबर आहे की नाही? 1818ला डिक्लाईन झाला, म्हणजे शेवटचे 100% दुसरे बाजीराव आहे. मग माधवराव, सवाई माधवराव म्हणजे बाराभाईच्या कारस्थान, जो काही म्हणतो बाराभाई कारभार चाललाय, ते कोणाच्या याच्यात चाललं होता? सवाई माधवरावांच्या काळात. आणि म्हणजे सवाई माधवरावांच्या काळी आधी कोण होते? माधवराव होते. आणि माधवरावांनीच तर सगळं जुळवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता. जो डिक्लाईन होत चालली होती मराठा सत्ता, त्याला पुन्हा नवीन संजीवनी देण्याचं काम केलं होतं माधवरावांनी. पण माधवरावांच्या मृत्यूनंतर खूप मोठा प्रॉब्लेम झाले. रघुनाथरावांचा इश्यू झाला होता, नारायणरावांची काय झाली होती? हत्या झाली होती. आणि त्या इश्यू नंतर सवाई माधवरावांना काय करण्यात आलं होतं? पेशवा बनवण्यात आलं. पण हा सिक्वेन्स आता तुम्ही लावा, कसा लावायचा आहे तर तिसरा आहे बहुतेक उत्तर तुमच्या याच्यामध्ये, तोच लावा. ठीक आहे. औरंगजेबाच्या काळातील उठाव व नेतृत्व, जे छोटे छोटे उठाव झाले होते औरंगजेबाच्या काळात, त्या उठावाबद्दल हे सांगितलेलं आहे. बघा, ओहमचा उठाव जर बघितला, ललित बरफू यांनी केला होता. जाठांचा आपण जर विचार केला तर जाठांचा 4था नंबर, हा जाठांचा काय? गोखला राजाराम होता. हा, गोखला राजाराम. मारवाडचा कोण होता? तर जसवंत राठोड होते. ठीक आहे. आणि अफगाणाचा कोण होता? अजमल खान. आणि तेग बहादूर हे कुठले? म्हणजे शीख साम्राज्याशी संबंधित. ओके, म्हणजे उत्तर 2 नंबर. हा,
चला नंतर 45 राजपूत घराण्याबद्दल योग्य पर्याय निवडा. हां, हे डेटाबेस आहे बघा. मुघल म्हणजे किंवा कोणत्याही परकीय सत्ता येण्याच्या म्हणजे परकीय म्हणजे मुघल सुद्धा परकीयकडूनच आपल्यामध्ये स्थायी झाले होते. हे पहिले भारत एवढा प्रॉब्लेम का झाला तर भारतात छोट्या छोट्या याच्यामध्ये काय उत्तर भारत पूर्ण छोट्या छोट्या शासकांच्या याच्यामध्ये काय होता विखुरला गेला होता. दिल्लीवर वेगळ्याची सत्ता होती, राजपुतांच्याच होत्या पण हे विखुरलेल्या होत्या. आज बी आपल्या महाराष्ट्रात बघा हे आहेत काय म्हणतो त्याला राठोड, एक बंजारा समाज आहे बरोबर आहे की नाही, ते ओरिजिनल तिकडले ते क्षत्रिय लोक होते ओरिजिनल. म्हणजे नंतर यांनाही माहीत नाही आपण क्षत्रिय होतो हे विसरून गेले बिचारे, पण नंतर ब्रिटिशांच्या धोरणामुळे हे सगळे यांना अशा विचारांना म्हणजे कंडिशनच राहिली नाही ना, तर ओरिजिनल हे म्हणजे हे लोक होते क्षत्रिय लोक होते. हे तर लक्षात हे तिथलीच आहेत म्हणून बघा आपल्याकडे जे पवार दिसतात राठोड दिसतात हे सगळे राजस्थानमधले आहेत हे लोक, आणि ते सगळे क्षत्रिय लोकांमधले आहेत. तर याच्यामध्ये हे विचारलेलं आहे. तर हे कोण कोणाची पर्याय आहे म्हणजे घराने विचारल्याने कुठं कुठं त्यांची सत्ता होती. कनौज गढवालची सत्ता बनारसच्या एरियात होती बरोबर आहे. प्रतिहारांची जो होती कनौज अवंतीच्या क्षेत्रात होती. अजमेर दिल्ली अजमेरचा जो क्षेत्र होता चव्हाणांची सत्ता होती. पृथ्वीराज चव्हाण वगैरे माहिती ना ते तिसरे वगैरे, हां तर तेच होते. पवार घराण्याची सत्ता, पवार म्हणजे आपले नाही बारामतीवाले नाही, प्रत्येक वेळी तेच नसतात ठीक आहे, इतिहासामध्ये दुसरे पण असू शकतात. तर उज्जैन आणि कुठले होते उज्जैन आणि तो वाळवंटाचा भाग नाही का राजस्थानचा वरचा असा पट्टा तिथपर्यंत यांची सत्ता गेली होती. धर थार याच्यापर्यंत गेलेली होती, थार वांड इथपर्यंत गेलेली होती ठीक आहे. म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहे. पुराणश्म युगीन मानवाचे अवशेष सापडलेले योग्य ठिकाणे निवडा. हा एकदम म्हणजे तुमच्या या हे नाही का नवीन पुस्तक आलेली 11वीची त्या पुस्तकात पण हा आहे ठीक आहे. तर 11वीची जुनी पुस्तक वाचून घ्या पेपरच्या आधी. जुनी म्हणतो सॉरी नवीन, जुनी तर महाराष्ट्राच्या इतिहास संबंधित आहे पण नवीन खूप छान पुस्तक आहे अजून आलेली. हां नंतर आहे हां भीमबेटका एमपी मध्ये आहे. बेलन नदी बिहारमध्ये आहे. तिथल्या क्षेत्राचा मिर्जापूर पण यूपीमध्ये आहे आणि पलनपल्ली त्या साऊथमध्ये आंध्रच आहे. तर लक्षात या तिन्ही ठिकाणी पुराश्म युगीन हे मिळाले आहे जे इसवी सन पुढे 900च्या कालखंडापर्यंत आपण म्हणतो पुराणश्म काळ. ज्या कालखंडामध्ये दगडाचा वापर केला जातो अश्मयुगीनचा थोडसा डेव्हलप एरिया, पण लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा या काळामध्ये शेती वगैरे केली जात नव्हती, भटकी अवस्थाच होती, रानटी आणि भटकी अवस्था होती. तोच कालखंड म्हणजे पुराश्मयुगीन कालखंड. तर याच्यासाठी अ ब क बरोबर आहे. दुसरा पर्याय हां नंतर योग्य पर्याय निवडा. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनसाठी आहे हे म्हणजे तुम्हाला एकदम कळलं असेल. याच्यामध्ये फक्त ड नंबर का नाही आहे घोडा, कारण घोड्याचा कुठलाही काय सापडला नाही, पुरावाच सापडला नाही. बाकी सगळ्यांचे पुरावे सापडलेले आहे. पुनर्जन्मावर विश्वास होता का तर त्याच्यावर कळते आपल्याला त्या याच्यावरून ठीक आहे होता. म्हणजे बाकी सगळे पर्याय बरोबर आहे ठीक आहे. अ ब क पहिलाच पर्याय बरोबर. हां नंतर जे फॉरेनर भारतामध्ये आलेले होते विद्वान प्रवासी भारतीय म्हणजे भारतात आले होते त्याच्याबद्दल योग्य क्रम लावायचा आहे. तर योग्य क्रम लावा. कोणता आहे चौथा पर्याय बरोबर आहे. डायमेकस कोणाच्या काळात आला होता बिंदुसार. तिसरा जो फाह्यान आहे तर हा फाह्यान गुप्तांच्या काळात आला होता. दुसरा चंद्रगुप्त मौर्य. हुएनसांग हा कोणाच्या काळात आलेला होता हर्षवर्धनच्या काळात आला होता. आणि बतुता हा कोणाच्या काळात आला होता तर मोहम्मद तुगलक. आणि या मोहम्मद तुगलकानंच त्याला न्यायाधीश म्हणून वगैरे काहीतरी नियुक्त केलेले होते असे पुरावे आहेत. तर ठीक आहे हे याच्याबद्दल माहिती त्या डेटामध्ये सगळं टाकलेलं आहे मागच्या तुमच्या, ते वाचले तरी चालेल. आणि प्राचीन थोडं व्यवस्थितच करून जावं म्हणजे जो काही आहे मार्क जे पडतात तुम्हाला आधुनिकपेक्षा प्राचीनलाच पडतात. बौद्ध धर्माबद्दल महायान पंथाबद्दल अचूक मेन 2 पंथ होते. एक महायान होता आणि मेन कोणता होता हिनयान. म्हणजे हिनयान म्हणजे ओरिजिनल जो तत्व मानणारा होता तो हिनयान, आणि महायान म्हणजे थोडं त्याच्यामध्ये बदल झाले तो महायान. आणि एक आता आधुनिक याच्यामध्ये जवळपास मध्ययुगीचा काळात 7व्या शतकात वगैरे स्थापन झालेला एक होता अजून वज्रयान काहीतरी नावाचा होता जो मांसाहार मध्ययान हे सगळं मान्यता देतो. पण हे हिनयान महायान हे देत नाही. पण हिनयान ओरिजिनल होता, मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत नव्हता, पण महायान मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत होता. आणि जो हे होतं काय म्हणतो त्याला पंथ वगैरे होते जे काही गोष्टी निर्माण झाल्या होत्या त्या महायानमध्ये निर्माण झाल्या होत्या, हिनयानमध्ये निर्माण झालेल्या नव्हत्या. तर आपल्या हिनयानबद्दल विचारलेला प्रश्न, हा पंथ मूर्तीपूजेत विश्वास ठेवत होता. यस महायान मूर्तीपूजेत विश्वास ठेवत होता, हिनयान ठेवत नव्हता. फक्त हा पंथ मूर्तीपूजेत विश्वास ठेवत नव्हता नाही, हा कोणता होता हिनयानवाला होता. म्हणून हा चुकीचा आहे. दैवी शक्ती वज्र साह्याने मोक्ष मिळू शकतो हा असा पंथ मानत होता, बरोबर नाही मानत होता ठीक आहे. तथागतच्या करुणा व मदतीमुळे मोक्ष मिळू शकते असा मानत होता, बरोबर आहे. अ आणि ड कुठं गेलं हां दुसऱ्या नंबरचं. नंतर विवरणावरून शासक ओळखा घराणे ओळखा.
मौर्य सेनापती होता, त्याने मौर्य सम्राट याची हत्या केली होती, बृहदची, व सत्ता स्थापन केली होती. म्हणजे मौर्यानंतर जी सत्ता स्थापन झाली होती त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. याने स्वतः पुढाकार घेऊन मथुरा कला कौशल्याचा विकास हातभार लावला होता. याने 2 अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे, ते शिलालेखात आढळतो. बघा, हा जो काही होता शुंग घराणे, हा ब्राह्मणांचा घराणा म्हणतोय. याने मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षुकांची पण हत्या घडवून आणली होती असं म्हणलं जाते. आणि याच्याच काळामध्ये खूप मोठा हिंदू धर्मातल्या ज्या जाती व्यवस्था आहे अजून जास्त वाढल्या असं म्हणलं जाते. ते शुंग घराणे. तर तो शुंग घराणे या काळामध्ये असं म्हणतात की जो आता सगळ्यात मोठा ग्रंथाचा विरोध पण होते, डॉक्टर आंबेडकरांनी पण त्याचे दहन केलं होतं. कोणतं? हां, तर ते याच्याच कालखंडात निर्माण झालं असावं असं म्हणल्या जाते. तर ठीक आहे, अशा प्रकारे आहे. कमीत कमी बुक्स वाचा हिस्ट्रीसाठी, तेव्हाच तुमचा फायदा होणार. जास्त बुकच्या मागे लागू नका, कोणाच्या नोट्स वाचू नका, जास्तीत जास्त पुस्तक वाचा, हेच तुम्हाला फायदेशीर राहणार. ठीक आहे, ओके, थँक्यू.